Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we are going to discuss a detailed explanation of the lesson, and the name of the lesson is Great Scientist. Already we have done one video on this topic, and last video we have seen chit chat activities or warming up activities. If you haven't seen that videos, I will give the its link in description box, you can check out. So विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करत आहोत ग्रेट सायंटिस्ट या लेसनचे डिटेलमध्ये सविस्तरमध्ये आपण मराठी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन किंवा त्याचे आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत. तर हा व्हिडिओ लास्ट स्टार्ट टू एंड पर्यंत बघायला विसरू नका. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ओके, बिफोर गोइंग टू स्टार्ट दिस व्हिडिओ, वन क्वेश्चन इज गिवन हियर. यू कॅन सी बिफोर यू रीड फर्दर गेस व्हॉट द पॅसेज इज अबाउट. प्रश्न असा विचारला आहे की तुम्ही पुढे जाण्यापूर्वी म्हणजे लेसन रीड करण्यापूर्वी हा पॅसेज कशाबद्दल असेल. ग्रेट सायंटिस्ट म्हटल्यानंतर याची तुम्ही काही कल्पना करू शकता का, गेस करू शकता. तर इथे आपण एक त्याचा आन्सर आपण इथे बघू शकतो. बिफोर यू रीड द फर्दर गेस व्हॉट द पॅसेज इज अबाउट. द चॅप्टर ग्रेट सायंटिस्ट, हा जो चॅप्टर किंवा लेसन ग्रेट सायंटिस्ट आहे, इज अन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द बुक रिइग्नाइटेड बाय APJ अब्दुल कलाम अँड सर जॉन पॉल सिंग. हा जो लेसन आहे किंवा हा जो चॅप्टर घेतलेला आहे रिइग्नाइटेड या बुकमधून घेतलेला आहे, रिटन बाय, हे पुस्तक कोणी लिहिलं आहे, APJ अब्दुल कलाम यांनी आणि सर जॉन पॉल सिंग यांच्या या बुकमधून आहे. इट टॉक्स अबाउट, सो यू कॅन सी हिअर द बुक, राईट. इट आता याच्यामधून काय शिकायला मिळणार. इट टॉक्स अबाउट द इन्स्पिरेशनल स्टोरी ऑफ द लेजेंडरी सायंटिस्ट मायकल फॅरेडे. जे मायकल फॅरेडे, यू कॅन सी द इट्स इमेज, त्याची जे लेजेंडरी स्टोरी, एक महान त्याच्याबद्दलची स्टोरी आहे जी दॅट इज द मोटिवेशनल ऑर करेजियस ऑर इन्स्पिरेशनल फॉर द स्टुडंट, त्याच्याबद्दल आपण हा लेसन आहे. सो या प्रकारे आपण लिहू शकतो. सो मायकल फॅरेडेची आपण इथे त्यांची लाईफ स्टोरीज किंवा शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन आपण या लेसनमधून शिकणार आहोत. चला तर वेळेला आपण सुरुवात करूया. आता आपण लाईन वाईज आपण बघू शकतो. मायकल फॅरेडे इज अ रिगार्डेड म्हणजे मानले जाते किंवा त्यांच्याबद्दल असं मत आहे की विचार केला जातो. मायकल फॅरेडे इज रिगार्डेड ॲज वन ऑफ द मोस्ट डिस्टिंग्विश्ड सायंटिस्ट अँड इन्व्हेंटर्स ऑफ द मॉडर्न टाइम. आधुनिक काळामध्ये म्हणजे मॉडर्न टाइममध्ये सर्वात मोस्ट डिस्टिंग्विश्ड म्हणजे सक्सेसफुल, पॉप्युलर, एक लोकप्रिय, यशस्वी अँड इन्व्हेंटर्स किंवा एक संशोधक म्हणून एक आधुनिक काळामध्ये त्यांच्याकडे बघितलं जातं किंवा त्यांना त्यांच्याबद्दल मानलं जातं. अँड हिज वर्क ऑन इलेक्ट्रिसिटी इज स्टील अ सब्जेक्ट ऑफ स्टडी. त्यांनी जे इलेक्ट्रिसिटी होती ते जे काही काम केलं किंवा जे इन्व्हेन्शन केलेलं आहे आज देखील अभ्यासामध्ये किंवा आपल्या टेक्स्टबुकमध्ये सायन्समध्ये त्याचा स्टडी केला जातो. इन द फॉर्म ऑफ फॅरेडेज लॉ, काय म्हणून सायन्समध्ये त्याचा यूज केला जातो इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास करताना, फॉर्म ऑफ लॉ ऑफ ऑर द फॅरेडेज लॉ म्हणजे फॅरेडेचा रूल किंवा नियम, लॉ म्हणून त्याचा स्टडी केला जातो टेक्स्टबुकमध्ये. बट फ्यू नो हिज इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरी. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की त्यांची लाईफ स्टोरी कशा प्रकारे होती, हाऊ इट वॉज इन्स्पिरेशनल. ती किती प्रेरणादायक स्टोरी त्यांच्या लाईफची आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे, जी की आपण या स्टोरीमध्ये या लेसनमध्ये बघत आहोत. विच इज ऑल अबाउट करेज अँड फायटिंग अगेन्स्ट द ऑल ऑड्स. अगेन्स्ट द ऑड्स म्हणजे सर्व एक प्रॉब्लेमॅटिक डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये मधून सुद्धा त्यांनी कशा प्रकारे त्याच्यावरती मात केली, त्या प्रॉब्लेम्सवरती, अँड त्यांनी जे करेज आणि फायटिंग किंवा त्याच्यावरती लढा दिला, याविषयी आपण इथे जाणून घेऊ शकतो या त्यांच्या लाईफ स्टोरीमधून. आता आपण डिटेलमध्ये बघतोय. मायकल फॅरेडे वॉज बॉर्न इन टू पॉवर्टी स्टिकन फॅमिली. अतिशय पॉवर्टी स्टिकन फॅमिली म्हणजे अतिशय गरिबीमध्ये त्यांचा जन्म झाला. इन अ डर्टी लंडन सबर्ब म्हणजे सबर्बन एरिया, उपनगरामध्ये. लंडनच्या जसं आपण मुंबई आहे, मुंबईचं उपनगर आपण ठाणे, कल्याण, डोंबिवली जिला उपनगर बोलतो, त्या सबर्बन एरिया. तर लंडन जी मेन सिटी आहे त्या सिटीच्या बाहेर जी छोटे छोटे उपनगर आहे त्या एका उपनगरामधील एका गरीब फॅमिलीमध्ये त्यांचा जन्म झाला. ही सफर्ड फ्रॉम अ स्पीच डिफेक्ट ॲज अ चाइल्ड असल्यापासून, लहानपणापासून त्यांना स्पीच डिफेक्ट म्हणजे बोलण्यामध्ये प्रॉब्लेम होता. काही मुलांना स्पष्टपणे शब्द उच्चार करता येत नाही, अडखळत बोलतात, हां, त्या प्रकारे त्यांचा तो प्रॉब्लेम होता. ही वुड प्रोनाऊन्स रॅबिट ॲज अ वॅबिट. जर त्यांना रॅबिट बोलायचं असेल, रचा उच्चार ते करू शकत नव्हते, तर ते काय वॅबिट, रला व बोलायचं, वॅबिट असा उच्चार करायचा, प्रोनाऊन्स करायचे. ही कुड नॉट इवन से हिज ओन नेम अँड वुड कॉल हिमसेल्फ ॲज अ फॅवडे. जसं त्यांचं नाव काय होतं, मायकल फॅरेडे, र, मग ते काय बोललं मायकल फॅरेडे,
रच्या ठिकाणी व, फॅरेडे असं बोलायचं. सो ही कॅन नॉट प्रोनाऊन्स हिज ओन नेम. स्वतःचं नाव देखील ते प्रॉपर प्रोनाऊन्स किंवा उच्चारू शकत नव्हते. अदर चिल्ड्रन लाफ्ड ॲट हिम. शाळेमध्ये लहान असताना इतर मुलं त्यांच्या बोलण्यावरती हसायचे. अँड टीचर्स डिड नॉट हेल्प हिम इदर. टीचरने सुद्धा त्यांची जास्त काही हेल्प केली नाही एज्युकेशन घेण्यामध्ये किंवा स्कूलमध्ये असताना. वेन ही वॉज 12, जेव्हा ते 12 वर्षाचे होते, म्हणजे 5th स्टँडर्ड 5th ग्रेड किंवा 6th ग्रेडला 5वी 6वीमध्ये असताना. ओके, when he was 12 years old, his mother was forced to take him out of the school. आईला जबरदस्तीने, कारण शाळेमध्ये मुलं चिडवायची, टीचर काय हेल्प करीत नव्हती, मग आईला जबरदस्तीने त्याचे स्पीच डिफेक्ट असल्यामुळे त्याला शाळेतून घरी बसवावं लागलं. शाळेतून त्याचं नाव काढून घेतलं. फोर्स टू टेक हिम आउट ऑफ स्कूल, दस पुटिंग अँड एंड ऑफ हिज फॉर्मल एज्युकेशन. आणि तिथेच 12 वर्षाच्या असतानाच त्यांच्या शिक्षणाला एंड झाला. आता बघा की हायस्कूल 5वी 6वीच्या पुढे देखील न गेलेला हा मुलगा एक सायंटिस्ट होतो. ते कशा प्रकारे ते आपण आता पुढे बघणार आहोत. ठीक आहे. सो यू कॅन सी द हेअर AI इमेज ते त्यांची बघू शकता. नेक्स्ट, ॲट 13, जेव्हा तो 13 वर्षाचा झाला मायकल फॅरेडे, हावेवर ही स्टार्टेड वर्किंग विथ अ बुक बाइंडर. आता गरिबी असल्यामुळे बुक बाइंडरकडे ते कामाला लागले. बुक बाइंडर म्हणजे पुस्तकं जे वेगवेगळे पेजेस असतात ते एक बनवून ते एक बुक तयार केलं जातं. म्हणजे पेजेस कलेक्ट करून त्याचे पुस्तक तयार केलं बुक बाइंडिंग बोलतात. अशा बुक बाइंडरकडे, म्हणजे तसे बुक तयार करणाऱ्या, बाइंडर म्हणजे तो विक्रेता कोण आहे किंवा जे बनवणार आहे त्याच्याकडे ते काम करायचे. बाइंडिंग हंड्रेड्स ऑफ बुक्स ड्युरिंग द डे टाइम. आणि दिवसा ते कामाला त्याच्याकडे आणि 100 पुस्तकं त्याचे ते बाइंडिंग करून देतं. म्हणजे ॲज एक एम्प्लॉयमध्ये ते वयाच्या 13 वर्षापासून एक जॉबला लागले किंवा कामाला लागले. स्टेईंग अप ऑल नाईट टू रीड देम. पण रात्रीच्या वेळी तिथेच राहायचे. दिवसा ते बुक बाइंडिंगचं काम करायचं आणि रात्रीच्या वेळी जे बुक बाइंडिंगसाठी आलेले बुक्स आहेत ते रिडिंग करायचे. म्हणजे त्यांची इनडायरेक्टली पूर्णपणे त्या एक प्रकारची लायब्ररी त्याची होती आणि ती रिडिंगची त्यांना हॅबिट लागली. ओके, वन डे रीडिंग दस बिकम हिज ऑब्सेशन. रीडिंग हे त्याचं एक प्रकारचं ऑब्सेशन झालं. ऑब्सेशन म्हणजे एक छंद झाला. इट बिकम हिज हॅबिट. एक प्रकार त्यांची ती छंद झाला, कारण ते आलेलं प्रत्येक पुस्तक नवीन भेटायचं, बाइंडिंगसाठी आलेलं, आणि ते रीड करून कंप्लीट करायचे. वन डे, एक दिवस काय झालं, ही केम अक्रॉस अ बुक ऑन इलेक्ट्रिसिटी. एक इलेक्ट्रिसिटीचं बुक त्यांच्याकडे बाइंडिंगसाठी आलं, बुक बाइंडरकडे म्हणजे त्यांच्या मालकाकडे आलं. विच हॅड बीन सेंट टू हिज मास्टर फॉर बाइंडिंग. त्याच्या मास्टर म्हणजे जो काही बाइंडर होता, मेन ओनर, त्याच्याकडे ते बाइंडिंगसाठी पाठवण्यात आलं. आता मास्टर वेगळा आणि हे काम करणारे ते एम्प्लॉय होते. आणि मग हे बुक इलेक्ट्रिसिटी या विषयावरती, म्हणजे विजेवरती, इलेक्ट्रिसिटी या विषयावरती ते बुक होतं. ही स्टार्टेड रीडिंग इट अँड वॉज कम्प्लिटली हुक्ड. आणि ते बुक बाइंडिंग करताना केलं आणि त्यांनी ते वाचायला सुरुवात केली. इलेक्ट्रिसिटी, आता हे सायन्सच्या रिलेटेड होतं आणि ते पूर्णपणे त्याच्यामध्ये हुक म्हणजे अडकून बसले. म्हणजे ते बिकम टोटली एन्ग्रॉस्ड, त्याच्यामध्ये पछाडले, ते वाचनामध्ये खूप बिझी झाले त्या बुक, इलेक्ट्रिसिटी बुक, आणि त्यांना खूप आवडू लागले ते बुक. ओके, दॅट वॉज हिज फर्स्ट इंट्रोडक्शन ऑन द सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. पहिल्यांदाच ते इलेक्ट्रिसिटी विषयाची ओळख झाली, कारण शाळा तर बंद झाली होती. मग ते इलेक्ट्रिसिटी विषयावरती ते पुस्तक त्यांनी वाचून काढलं आणि फर्स्ट इंट्रोडक्शन, पहिल्यांदा इलेक्ट्रिसिटी शब्द किंवा त्याला ओळख झाली त्या पुस्तकाच्या माध्यमातून. विच सून बिकेम अ लाईफ लाँग फॅसिनेशन. आणि लवकरच ते इलेक्ट्रिसिटीवरती बुक वाचल्यामुळे एक लाईफ लाँग फॅसिनेशन त्या इलेक्ट्रिसिटीबद्दल, म्हणजे जन्मभर, आयुष्यभर त्या इलेक्ट्रिसिटीबद्दल एक आवड निर्माण झाली. त्याच्याबद्दल एक म्हणजे फॅसिनेट, म्हणजे अट्रॅक्ट झाले त्या सब्जेक्टकडे किंवा त्या विषयाकडे किंवा त्या टॉपिककडे. ओके, फॅरेडे वॉज स्टील पोअर ॲट 21. वयाच्या 21व्या वर्षापर्यंत तो गरीबच होता. वन्स, एकदा काय झालं, अ फ्रेंड गेव हिम अ फ्री तिकीट टू अ पब्लिक लेक्चर. एक पब्लिक लेक्चरसाठी सायंटिस्ट लोकांचे लेक्चर्स एका संस्थेमध्ये होत असे आणि ते संस्थेचं नाव पुढे दिलं आपण बघूया. डेमॉन्स्ट्रेशन बाय द रिनोड केमिस्ट हम्फ्री डॅवी ॲट लंडन्स रॉयल इन्स्टिट्यूशन. लंडनमध्ये रॉयल इन्स्टिट्यूशन आहे, म्हणजे एक संस्था आहे, एक मोठी लायब्ररी असते जे या प्रकारची, आणि तिथे सगळे सायंटिस्ट लोक येऊन काय करतात, आपलं डेमॉन्स्ट्रेशन देतात. म्हणजे त्यांनी काय इन्व्हेन्शन केलेलं आहे, शोध लावला ते तिथे दाखवतात आणि त्यांचं ते चर्चासत्र असतं. ते पेड असं, पण त्याला फॅरेडेला ते त्याच्या मित्राने एक फ्री तिकीट दिलं. त्या एका कोणाचं लेक्चर तिथे होतं, रिनोड म्हणजे लोकप्रिय, फेमस, पॉप्युलर केमिस्ट, जे केमिस्ट्रीचं जे तज्ज्ञ होता, दॅट इज हम्फ्री डॅवी, यांचं लेक्चर अटेंड करण्यासाठी त्याला संधी भेटली. डॅवीज वर्क ऑन केमिकल्स अँड इलेक्ट्रिकल लाईट वॉज द सब्जेक्ट ऑफ कॉन्व्हर्सेशन
अमॉंग द सायंटिस्ट दॅट एज. आणि त्या काळामध्ये डॅवीचं लेक्चर जे केमिस्ट या सब्जेक्टवरती किंवा इलेक्ट्रिसिटीवरती जे लाईटिंगवरती होतं ते त्या काळामधील सर्व सायंटिस्ट ते ऐकण्यासाठी एकत्र जमा होत असे आणि त्या लेक्चरला किंवा त्या व्याख्यानाला जाण्याची संधी फॅरेडेला मिळाली. 70 years later, डॅवीच्या नंतर 70 years नंतर अक्रॉस द अटलांटिक ओशन इन द USA द सेम वर्क इनेबल्ड थॉमस एडिसन. द डॅवीने जे केमिस्ट आणि इलेक्ट्रिसिटीची सुरुवात केली होती आणि तोच विषय घेऊन थॉमस एडिसनने परत त्याच्यावरती संशोधन केलं आणि आज आपण बघतो त्याच थॉमस एडिसनने टू प्रोड्यूस द फर्स्ट कन्सिस्टंट लाईट लाईट बल्ब जे आपण बल्ब बघतो, आपण घरामध्ये बल्ब लावतो, त्या थॉमस एडिसनचा शोध आपण त्याला मानवतो. पण ते इलेक्ट्रिसिटीची सुरुवात कोणी केली होती? या हम्फ्री डॅवीने सुरुवात केली होती. सो अशा ह्या लोकप्रिय फेमस वेल नॉन सायंटिस्टच्या व्याख्यानाला जाण्यासाठी फॅरेडेला संधी मिळाली ॲट द एज ऑफ 21. ओके, आता तिथे गेल्यानंतर काय झालं आपण बघू शकतो. दॅट डे इन 1812, आता तो दिवस जो होता वेन ही अटेंडेड दॅट लेक्चर 1812 मध्ये, फॅरेडे वॉज स्पेल बाउंड मीन्स कम्प्लिटली फॅसिनेटेड. खूप त्याच्याकडे त्यांच्या लेक्चरने एकदम मंत्रमुग्ध झाला, अट्रॅक्ट झाला, आकर्षित झाला. स्पेल बाउंड बाय द डेव्हिस लेक्चर, डेव्हीचं ते लेक्चर ऐकून त्या इलेक्ट्रिसिटीवरचं. ओके, he kept taking notes about the mysterious force of electric fluid. आता ते इलेक्ट्रिक फ्लुइडमध्ये डॅवी काय करत होता? लेक्चर देत होता, लोक फक्त ऐकत होती. पण हा एवढा त्याला आवडलं ते लोक पटकन नोट डाऊन करून घेऊला, म्हणजे नोट्स त्याच्या काढल्या त्याने, ते जे बोलायचे आणि ते खाली लिहून घ्यायचा. सो एवढा त्याच्यामध्ये तो पूर्ण स्पेल बाउंड म्हणजे फॅसिनेट झाला होता. ही वॉज सो एन्ग्रॉस्ड, अशा प्रकारे त्यांच्या लेक्चरमध्ये तो पूर्णपणे एन्ग्रॉस झाला होता, म्हणजे व्यस्त झाला होता, मग्न झाला होता. हिज लेक्चर दॅट ही फॉरगॉट टू अपलॉड विथ द रेस्ट ऑफ द क्राऊड. जेव्हा ते लेक्चर देत असताना इतर लोक त्यांना अपलॉड करत, त्यांनी टाळ्या वाजत होते, पण हा टाळ्या वाजवण्याचा देखील विसरून गेला. पूर्णपणे तो नोट्स लिहून घेत होता. जसं इथे तुम्ही बघू शकता फॅरेडे आणि ते डॅवी लेक्चर देतोय, हे पण बघू शकता. बाकीजण टाळ्या वाजतो, पण हा फक्त नोट डाऊन करून घेतो. ओके, वेर सो कॉम्प्रेन्सिव्ह वेन ही वेंट बॅक. आता ते लेक्चर कंप्लीट झाल्यानंतर तो जेव्हा परत घरी गेला, हिज नोट्स वेअर सो कॉम्प्रेन्सिव्ह. त्यांनी जी बनवून घेतली, जी नोट्स बनवून तयार केली होती, त्यांच्या लेक्चर डिटेलमध्ये लिहून ठेवलेलं होतं, ते पूर्ण कॉम्प्रेन्सिव्ह होते, म्हणजे सर्व समावेशक. ऑल थिंग्स वेअर इन्क्लुडेड इन दॅट नोट्स. त्या नोट्समध्ये त्यांनी बोललेले प्रत्येक वाक्य त्यांनी इन्क्लूड केलं होतं, समाविष्ट केलं होतं. दॅट इज कॉल्ड कॉम्प्रेन्सिव्ह. दॅट ही बाउंड देम इन टू द बुक. त्याने ते सर्व पेजेस काय केले, तर वहीमध्ये लिहिले ते सगळे पेजेस बाउंड केले, म्हणजे त्याचं बाइंडिंग केलं आणि एक बुक तयार केलं, त्याच्या स्वतःचे नोट्स. ओके, इन टू अ बुक मिनिंग टू अ गिफ्ट टू डॅवी सम डे. आणि त्यांनी मनामध्ये विचारलं की एक दिवस हे मी जे बुक तयार केले त्यांच्या लेक्चरचं मी डॅवीलाच परत गिफ्ट म्हणून देईल. पण त्या सायंटिस्टला भेटणं तेवढं सहज इझी किंवा शक्य नव्हतं. फॅरेडे डिसाइडेड दॅट डे दॅट ही डिडंट जस्ट वॉन्ट टू सेल बुक. आता हे बुक मी सेल करणार नाही, तर आय विल गिव्ह दॅट सेम बुक टू द डॅवी ॲज अ गिफ्ट म्हणून मी त्यांना देणार. ही वॉन्टेड टू बी ग्रेट सायंटिस्ट गुड इनफ टू राईट हिज ओन बुक. त्यांना असं वाटलं की मी पण डॅवीसारखा ग्रेट सायंटिस्ट बनावं, पुस्तक लिहिण्यापेक्षा एक त्यांच्यासारखं सायंटिस्ट बनावं असं त्याची इच्छा होऊ लागली. कारण एका लेक्चरमुळे ही हॅज चेंज हिज टोटल ॲटिट्यूड ऑर द वे ऑफ लुकिंग द लाईफ. आता बघा, हा ॲट द एज ऑफ 12 मध्ये त्याने पूर्ण शिक्षण स्टॉप झालेलं आहे. बुक बाइंडिंगच्या पुस्तके बनवण्याच्या याच्यामध्ये शॉपमध्ये तो काम करतो आहे आणि स्वप्न सायंटिस्टचं बघतोय. बघूया आपण ते कंप्लीट होतात की नाही. पुढे डॅवी बिकेम हिज रोल मॉडेल. डॅवी त्याचा एक प्रकार जसा आदर्श बनला. जसं आपण एखादा क्रिकेटर असो, मुलं त्याचे कॉपी करतात, त्याला आपण आयडियल समजतात. दॅट ॲज अ सेम डॅवी वॉज द आयडियल ऑर द रोल मॉडेल फॉर द फॅरेडे. बट देर वॉज अ प्रॉब्लेम. पण एक प्रॉब्लेम असा होता, ही डिड नॉट हॅव द सोशल स्टेटस, मनी ऑर द एज्युकेशन टू परस्यू सायन्स. आता सायन्सचा अभ्यास करण्यासाठी किंवा सायंटिस्ट होण्यासाठी ही फॅरेडेकडे तेवढं काही नव्हतं. एक एज्युकेशन पण नव्हतं, सेकंड सोशल स्टेटस त्याला कोणी विचारत पण नव्हते, तेवढं वेल नॉन पर्सनॅलिटी नव्हती किंवा पैसे पण नव्हते. ओके, फक्त माइंड त्याच्याकडे होतं. फॅरेडे विचार केला इट वुड बी वंडरफुल इफ डॅवी बिकेम हिज मेंटॉर. मग त्याने विचार केला आपण डॅवीकडेच राहायला गेलो किंवा त्याच्याकडे एक जॉब केला तर त्याला आपण मेंटॉर बनवतो, म्हणजे एक मार्गदर्शक किंवा गाईड म्हणून त्यांच्याकडे आपण त्यांना मार्गदर्शक, मेंटॉर म्हणजे मार्गदर्शक, ॲडवाईज करणारा, गाईड.
आणि त्यांच्याकडे जाऊन आपण काम केलं तर. बट डॅवी डिड नॉट ॲग्री इनिशियली. पण सुरुवातीला डॅवीने हे ॲक्सेप्ट केलं नाही, मी तुझा मेंटर वगैरे होणार नाही किंवा तुला माझ्याकडे कामाला किंवा जॉबला ठेवणार नाही. सो डॅवीने हे ॲक्सेप्ट केलं, कारण ही वॉज एज अ सिम्पल मॅन, सिम्पल यंग मॅन होता, तरुण होता. फॅरेडे वॉज नॉट डिजेक्टेड. परंतु या डॅवीने जर रिजेक्ट केल्यानंतर सुद्धा फॅरेडे काही डिजेक्टेड झाला नाही, म्हणजे त्याचं खचून गेला नाही आहे. त्याचा ही जस्ट केप ट्राईंग. तो प्रयत्न करीतच राहिला की कशा ना कोणत्या कारणाने डॅवीच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ, सान्निध्यामध्ये येऊ आणि त्यांच्याकडून शिकून घेऊया की सायन्स आणि या इलेक्ट्रिसिटी केमिकल्सबद्दल. ओके, नेक्स्ट. डेस्टिनी हॅड द स्ट्रेंज प्लॅन इन स्टोर फॉर हिम. नशिबाने त्याच्या पुढे आणखीन वेगळंच काहीतरी लिहून ठेवलेलं होतं त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी. अ फ्यू इयर्स लॅटर, काही वर्षानंतर असं झालं, अ केमिकल एक्सप्लोजन हॅपन इनसाइड द डॅवीज लॅब. ज्या लॅबमध्ये, प्रयोगशाळेमध्ये डॅवी प्रयोग करायचा, ह्या ग्रेट सायंटिस्ट, त्या लॅबला एक्सप्लोजन होते, ते स्फोट झाला. आणि त्या स्फोट झाल्यानंतर काय झालं, अँड ही वॉज टेम्पररी ब्लाइंडेड. आणि टेम्पररीली तो डॅवी ब्लाइंड झाला, अंधळा झाला, त्याला दिसेनसं झालं त्या लॅबमध्ये. ही नाव नीडेड ॲज ॲन असिस्टंट विथ ॲन एक्सलंट मेमरी टू हेल्प हिम. मग त्याला गरज पडली. ॲक्च्युली तो सुरुवातीला स्वतःची लॅब होती, स्वतःच ते एक्सपेरिमेंट करायचे, पण डोळ्यांनी दिसेनसं झाल्यानंतर त्याला एक लॅब असिस्टंटची, एक सहाय्यकाची आवश्यकता भासली. आणि मग तेव्हा त्याला आठवलं की अरे आपल्याकडे एक मुलगा आला होता, तरुण आला होता, की त्याने खूप छान माझ्या नोट्स लिहून घेतल्या होत्या, त्याला आपण एक असिस्टंट म्हणजे जॉबला ठेवू शकतो, एक हेल्पर म्हणून. ओके, असिस्टंट विथ ॲन एक्सलंट मेमरीची, मेमरी चांगली असेल, बुद्धिमत्ता चांगली असेल, टू हेल्प हिम. ही वॉज रिमाइंडेड. तेव्हा त्याला आठवलं फॅरेडे अँड डिसाइडेड टू हायर हिम ॲज हिज सेक्रेटरी. तेव्हा त्याला फॅरेडेचं नाव आठवलं आणि त्याला एक सेक्रेटरी म्हणून हायर करून किंवा एक ठेवायचं त्यांनी ठरवलं. डॅवी नेवर बिलीव्ड फॅरेडे कुड डू एनिथिंग इन द फील्ड ऑफ सायन्स गोईंग बाय हिज सोशल स्टेटस अँड एज्युकेशन. आणि डॅवीने कधी इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं की फॅरेडे जर आपल्याकडे आला, तो काय एक मोठा सायंटिस्ट बनेल किंवा काहीतरी वेगळं करून दाखवेल, त्याला एक सोशल स्टेटस निर्माण होईल. कारण ही डिडंट हॅव दॅट मच एज्युकेशन, त्याकडे शिक्षण नव्हतं. ही वॉज व्हेरी पुअर मॅन. सो एक कामाला ठेवायला एक हेल्पर म्हणून काय हरकत नाही असं डॅवीने विचार केला. ही देअरफॉर डिसमिस द फॅरेडेज ॲस्पिरेशन अँड ॲडवाइज हिम टू स्टिक अ बुक बाइंडिंग. तेव्हा पण त्याच्याकडे आल्यानंतर फॅरेडे नेहमी म्हणायचे, आय वॉन्ट टू बी अ सायंटिस्ट लाईक यू, तुमच्यासारखं मला सायंटिस्ट बनायचं. तेव्हा डॅवीने त्याला क्लिअर कट सांगितलं की काय सांगितलं, ही देअरफॉर डिसमिस फॅरेडेज ॲस्पिरेशन. तुझं जे ॲस्पिरेशन किंवा तुझी जी इच्छा आहे ॲज अ सायंटिस्ट बनण्याची, तू काढून टाक मनामधून, हा विचार काढून टाक. अँड ॲडवाइज हिम, त्याला सल्ला दिला, टू स्टिक टू अ बुक बाइंडिंग. तू जे काम करतोय डे टाईमला बुक बाइंडिंगचं, ते काम पुढे चालू ठेव आणि माझ्याकडे थोडी हेल्पर म्हणून काम कर, एवढंच त्याला सल्ला दिला. ठीक आहे, नेक्स्ट. बट फॅरेडे वॉज रिलेंटलेस. पण फॅरेडेने आपला प्रयत्न पुढे चालू ठेवला. रिलेंटलेस मीन्स टू कंटिन्यू हिज एफर्ट. त्यांनी आपला प्रयत्न पुढे चालू ठेवला. ही वर्क डे अँड नाईट अँड लर्न ॲज मच ॲज ही कुड अबाउट डॅवीज एक्सपेरिमेंट. दिवस रात्र तो काम करीत राहिला आणि डॅवीज जो वेगवेगळे एक्सपेरिमेंट करायचा, तो लांबून फक्त ऑब्झर्वेशन करायचा आणि त्याच्यामुळे तो खूप काही शिकत गेला. अँड सून फॅरेडे बिकेम इंडिस्पेन्सिबल टू डॅवीज अँड वॉज प्रमोटेड टू हिज लॅब असिस्टंट. तो एवढा शिकला, लक्षात त्यांनी ठेवायचा, तो डॅवीसाठी तो एक इंडिस्पेन्सिबल बनला. इंडिस्पेन्सिबल म्हणजे त्याला तो काढू शकत नव्हता. ही कॅन नॉट रिप्लेस फॅरेडे. फॅरेडेला काढून दुसऱ्याला कोणाला ठेवणं असं इम्पॉसिबल झालं, बिकॉज ही कॅन मेमोराइज एव्हरीथिंग. ही वॉज अ गुड हेल्पर. तो चांगल्या प्रकारे हेल्प करायचा, सर्व काही लक्षात ठेवायचं. सो इंडिस्पेन्सिबल. त्याच्याशिवाय तो एक्सपेरिमेंट करणं डॅवीला अशक्य होऊ लागला. अशा प्रकारे फॅरेडे तिथे जॉब केला, काम करत होता. हिज लॅब असिस्टंट म्हणून त्याला पुढे प्रमोट केलं. ठीक आहे, तो एक हेल्पर म्हणून होता, तो आता माझा लॅब असिस्टंट म्हणून, एक प्रयोगशाळेचे त्याच्याकडे लॅब असिस्टंट म्हणून त्याला जॉबला ठेवलं. दिस वॉज हिज फर्स्ट स्टेप टुवर्ड्स अ सायंटिफिक करिअर. सायंटिफिक करिअरकडे आता एक हेल्पर म्हणून, एक झाडू पोछा मारणारा, एक झाडू क्लिनर करणारा, तो नंतर लॅब असिस्टंट झाला. अशा प्रकारे एक सायंटिफिक करिअरच्या दिशेने एक पुढचं पाऊल त्याला मिळालेलं होतं. दो मच ऑफ हिज जॉब नाव वॉज अ क्लिनिंग लॅब. सुरुवातीला जरी तो लॅब असिस्टंट होता, पण लॅब क्लिनिंग करणं, कारण तो एज्युकेशनच नव्हतं मेन इम्पॉर्टंट त्याच्याकडे, क्लिनिंग करायचं. ॲटलिस्ट ही गॉट टू सी सम ऑफ डॅवीज लिडिंग एक्सपेरिमेंट. पण त्यांच्या त्या लॅबमध्ये राहिल्यामुळे ॲटलिस्ट त्याला एक संधी मिळायची. हाऊ डॅवी वॉज एक्सपेरिमेंटिंग, कशा प्रकारे डॅवी एक्सपेरिमेंट करतो हे त्याला बघायला किंवा ऑब्झर्वेशन करायची संधी मिळाली. पुढे,
इवन देन डॅव्ही डिड नॉट हॅव मच होप फॉर फॅरेडे. पण एवढं करून सुद्धा डॅव्हीला त्याच्याबद्दल काही अपेक्षा होप नव्हते की हा काहीतरी करून दाखवेल म्हणून फॅरेडे. देन फॅरेडे गॉट अनदर चान्स टू प्रूव्ह हिमसेल्फ. फॅरेडेला आणखीन एक संधी मिळाली की स्वतःला काहीतरी प्रूव्ह करण्याची, सिद्ध करण्याची. वन डे डॅव्ही ट्राय टू रिक्रिएट अ फेमस इलेक्ट्रोमॅग्नेटिझम एक्सपेरिमेंट विथ फेलो केमिस्ट विल्यम ओलॅस्टन. एकदा डॅव्ही, विल्यम वॅलेस्टन एक दुसरा एक सायंटिस्ट होता, त्याच्याबरोबर एक इलेक्ट्रोमॅग्नेटिझमवरती एक्सपेरिमेंट दोघेजण म्हणून करत होते आणि डॅव्ही लांबून बघत होता आणि त्यांना and exploring why when an electric current is applied to a wire it causes that wire to behave like a magnet. ते असं एक्सपेरिमेंट करत होते की ते बघायचे डॅव्ही आणि तो कोण ओलेस्टॉन की इलेक्ट्रिक करंट जेव्हा वायरमध्ये पास केल्यानंतर त्या वायरच्या भोवती कसं काय इलेक्ट्रोमॅग्नेट एक चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं, हे कशामुळे होतं, कसं काय तयार होतं याचं त्यांना एक्सप्लेनेशन किंवा त्याचं ते सिद्ध करता येत नव्हतं. करंट तयार होतो किंवा मॅग्नेटिक सराउंडिंग तयार होतं, हे कसं काय तयार होतं त्याच्यावरती ते विचार करीत होते किंवा एक्सपेरिमेंट करीत होते. दॅट लाईक मॅग्नेट ऑब्वियसली द फोर्सेस वेअर कनेक्टेड बट नो बडी हॅड फिगर आउट हाऊ टू मेक इट हॅपन कंटिन्युअसली. ठीक आहे, एक जोपर्यंत आपण फोर्स किंवा करंट पास करतो तोपर्यंत इलेक्ट्रोमॅग्नेटिक तयार होतं, पण हे कंटिन्युअस आपण मॅग्नेटिक पॉवर कसं काय तयार करू शकतो पुढे हे त्यांना कळत नव्हतं. म्हणजे डॅव्हीला सायंटिस्ट असतो ना त्याच्याबरोबर हा याला पण, आणि हे या दोघांचं एक्सपेरिमेंट म्हणजे सक्सेसफुल होत नव्हतं आणि हा फॅरेडे हे दोघांच्याकडे बघत होता. डॅव्ही बिलीव्ड दॅट इफ यू कुड फाइंड आउट वाय इट हॅपन अँड कंट्रोल इट, हे असं का होतंय आणि कशाप्रकारे आपण कंट्रोल करू शकतो याच्यावरती तो विचार करीत होता आणि त्याला विश्वास बसून आपलं एक सिद्ध होईल की नाही. देर कुड बी अ मेनी प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स ऑफ द फोर्स. बरेच प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन या फोर्सवरती किंवा ही जी काही शक्ती तयार होती किंवा त्याची जी एनर्जी त्याच्यावरती गरजे होती. बट ही वॉज अनेबल टू फिगर इट आउट अँड वॉज फ्रस्ट्रेटेड. पण त्याला ते फिगर इट आउट करता येत नव्हतं की सिद्ध करता येत नाही हाऊ इट इज बिकेम पॉसिबल. आपण कंटिन्युअस इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड कसं तयार करू शकतो हे त्याला कळत नव्हतं आणि तो खूप फ्रस्ट्रेट झाला होता, खूप म्हणजे चिडलेला होता कारण एक्सपेरिमेंट सक्सेसफुल होत नव्हता म्हणून. ओके, ही देन टीज फॅरेडे. त्यांनी फॅरेडेला चिडवलं. तो काय काम करत असेल साफसफाईचं आणि फॅरेडेला त्याने टीज केलं, चिडवलं. काय म्हणून चिडवलं? आस्किंग हिम टू ट्राय हिज हँड इट आफ्टर ही वॉज डन क्लिनिंग इट द लॅब. त्याला म्हटलं की तुझं लॅबचं क्लिनिंग झाल्यानंतर बघ तू ट्राय करून बघ, तुला समजते का इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड कसे तयार होते ते. त्याला जस्ट एक बोलायचं म्हणून तो बोलून गेला. ठीक आहे, कोण? डॅव्ही फॅरेडेला म्हणाला. पुढे काय होतं? विदिन अ फ्यू डेज, काही दिवसामध्ये मग फॅरेडे तो एक्सपेरिमेंट करू लागला, ते सेम एक्सपेरिमेंट. फॅरेडे सॉल्व द प्रॉब्लेम. फॅरेडेने तो प्रॉब्लेम जो डॅव्हीला आणि तो दुसरा कोण सायंटिस्ट होता दॅट इज ओलॅस्टॉन, ह्या दोघांना सॉल्व न करता आलेला प्रॉब्लेम फॅरेडेने तो प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवला. अँड दॅट वॉज द मिरॅकल. इनफॅक्ट ही वेंट फर्दर, आणि त्याच्याही पुढे तो गेला. अँड द रिझल्ट वॉज द फर्स्ट इंडक्शन मोटर. फॅरेडेने पुढे जाऊन आणखी एक्सपेरिमेंट केला आणि एक इंडक्शन मोटर, जे आपण वेगवेगळ्या इलेक्ट्रिक अप्लायन्स बघतो, फॅन असेल त्याच्यामध्ये मोटर असते किंवा गाडी आहे त्याच्यामध्ये मोटर असते, ते इंडक्शन मोटरची इन्व्हेन्शन फॅरेडेने केले. ओके, विच कन्वर्टेड इलेक्ट्रिकल करंट इनटू अ कंटिन्युअस मेकॅनिकल मोशन. अशा प्रकारे इलेक्ट्रिक करंट पास करून एक मेकॅनिकल मोशन कंटिन्यू आपण करू शकतो आणि एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि मोटरसारखी इन्व्हेन्शन त्याने फॅरेडेने बनवले. सो हे फॅरेडेकडे मेमरी होती, एक प्रॅक्टिकल एज्युकेशन नसताना देखील. सो नेक्स्ट, द इंडक्शन मोटर स्पॉर्ड अ रिव्होल्युशन. इंडक्शन मोटरने एक प्रकारची क्रांती घडून आली आणि ही बिकेम अ वेल नॉन, पॉप्युलर झाला फॅरेडे. फॅन्स, एअर कंडिशनिंग, स्विंग मशीन, फोटोग्राफ, पॉवर टूल्स, कार्स अँड इवन ट्रेन्स अँड एरोप्लेन्स इंजिन्स ग्रीव आउट ऑफ दिस सिम्पल डिव्हायसेस. आता ह्या मोटर ज्याने इंडक्शन मशीन केले आणि त्या मोटरमुळे आज जे बाकीचे जे इन्व्हेन्शन आलं किंवा स्विंग मशीन आणि फोटोग्राफ आहे की एरोप्लॅन आहे, ट्रेन इंजिन आहे, तेच त्या इंजिनचा शोध पुढे लागला. ग्रीवट त्याच्यामध्ये आपण प्रगती करू शकलो ह्या फॅरेडेमुळे. विच वॉज द बॉर्न आउट ऑफ मॉकरी डिरेक्टेड बाय फॅरेडे. फॅरेडेला एक मॉकरी, त्याला एक चिडवल्यामुळे
त्याने हे इन्व्हेन्शन करून दाखवलं, फॅरेडेने त्याने सिद्ध करून दाखवलं. सो एका सिंपल गोष्टीमधून फॅरेडेने कशा प्रकारे स्वतःला एक ॲज ए सायंटिस्ट म्हणून सिद्ध केलं हे आपल्याला बघू शकतो इथे. आता ह्या दोघांमध्ये पुढे काय झालं असेल, डेव्ही आणि फॅरेडे एकत्रित एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केली असेल का, डेव्हीने त्याला ॲक्सेप्ट केलं असेल का ॲज अ सायंटिस्ट म्हणून, जो की तिथे झाडोपूजा करणारा एक 5वी शिकलेला मुलगा, 6वी शिकलेला. पुढे आपण बघूया. राईट. फॅरेडे बिकेम अ सेलिब्रिटी सायंटिस्ट ओव्हरनाईट. एका रात्रीमध्ये तो एक ओव्हरनाईटमध्ये ऑल ओव्हर द वर्ल्डमध्ये एक सेलिब्रिटी बनला, एक सायंटिस्ट म्हणून त्याचं नाव गाजवतो. जसं आजकालच्या व्हिडिओज व्हायरल होतात, रील्स व्हायरल होतात, त्या प्रकारे तो एक व्हायरल झाला. नोबडी नाव केअर अबाउट हिज सोशल स्टेटस अँड एज्युकेशन. हिज यंग मॅन हॅड जस्ट क्रिएटेड अ रिव्होल्युशन. कोणाला काहीच देणं घेणं नव्हतं की त्याचं सोशल स्टेटस काय आहे, तो वेल नॉन आहे का नाही, त्याच्याकडे पैसे आहेत की नाही, त्याचं शिक्षण काय आहे, कोणाला काही त्याचे देणं घेणं पण नाही. तो सायंटिस्ट म्हणून सगळ्यांनी त्याला ॲक्सेप्ट केलं. ओके. वन वुड थिंक ॲज अ टीचर डेव्ही वॉज हॅपी ॲट हिज पीपल्स अचिव्हमेंट. एखादी व्यक्ती असं म्हणत असेल की डेव्हीला खूप आनंद झाला असेल, एक त्याने गाईड केलं टीचर म्हणून, पण वस्तुस्थिती अशी नव्हती. डेव्हीला आनंद झाला नाहीये. बट रियालिटी अशी होती, ही वॉज जेलस. डेव्ही फॅरेडेला जेलसी, त्याच्याबद्दल तो. आणि यामुळे पुढे काय झालं, पीपल स्टार्टेड टेलिंग डेव्ही. लोक डेव्हीला बोलू लागले, काय म्हणू लागले, दॅट ऑल हिज डिस्कवरीज द बेस्ट वॉज फॅरेडेज हिमसेल्फ. जेवढे काही डिस्कवरीज डेव्हीने केले त्यापेक्षा फॅरेडेजची डिस्कवरी काय आहे, एकदम ग्रेट आहे, चांगली असं म्हणू लागले. दिस मेड हिम इवन मोर जेलस. आणि लोक डेव्हीपेक्षा फॅरेडेला जास्त लाईक करू लागले, त्याच्यामुळे डेव्ही आणखीन जेलस त्याच्याबद्दल झाला किंवा त्याच्याबद्दल जलन निर्माण झालं, एक त्याच्याबद्दल तिरस्कार किंवा एक जेलसी निर्माण झाला, आपण असं म्हणू शकतो. पुढे. अँड अँग्री डेव्ही गेव फॅरेडे अन इम्पॉसिबल टास्क टू कीप हिमसेल्फ आउट हिज वे. मग डेव्हीच्या मनामध्ये एक त्याच्याबद्दल एक तिरस्कार निर्माण झाल्यामुळे त्याला एक कमी दाखवण्यासाठी, अनसक्सेसफुल दाखवण्यासाठी डेव्हीने त्याला एक टास्क दिला, एक त्याला काम दिलं. तो कोणतं होतं की आपल्या मार्गामधून त्याला दूर करण्यासाठी किंवा तो एक चांगला सायंटिस्ट नाही आहे हे दाखवण्यासाठी. ही हँडेड हिम अ पीस ऑफ बॅवेरियन ग्लास. एक ग्लास असतो जे काचेचा तुकडा म्हणूया आपण, जसे आपण ते बघू शकतो. बॅवेरियन ग्लास आपले एक बॅवेरियन ग्लास दिला, विच वॉज यूज इन लेन्सेस, जे की फोटोग्राफ कॅमेऱ्यामध्ये लेन्ससाठी यूज केले जाते, इन टेलिस्कोप्स, मायक्रोस्कोप्समध्ये यूज केले जाते ते ग्लास किंवा ती काच म्हणून. आस्क हिम टू रिव्हर्स इंजिनियर इट. आणि त्याला सांगितलं फॅरेडेला की तू ही जी ग्लास आहे बॅवेरियन ग्लास, हिचे रिव्हर्स इंजिनिअरिंग कर. म्हणजे ही काचेची निर्मिती कोणकोणत्या कंपोनंटपासून बनवलेली असेल ते मला शोधून दाखव. तिचा यूज कसा आहे इट्स ओके, पण ही जी ग्लास आहे ती कोणकोणत्या गोष्टीमुळे तयार झालेली आहे ते मला प्रूव्ह करून दाखव. दॅट टास्क वॉज गिवन टू फॅरेडे. बॅवेरियन ग्लास वॉज मॅन्युफॅक्चर्ड बाय अ सिक्रेट कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. आणि डेव्हीला माहिती होतं की जी बॅवेरियन ग्लास बनले एक सिक्रेट कॉम्पोनंट, एक म्हणजे एक सिक्रेटली कॉम्पोनंट, एक छोट्या कॉम्पोनंट म्हणजे कॉम्पोनंटपासून ती बनवलेली आहे. अँड डेव्ही न्यू दॅट विथ द इक्विपमेंट्स अवेलेबल इन द लॅब फॅरेडे वुड नेवर बी एबल टू अकॉम्प्लिश टास्क. ते सिद्ध करण्यासाठी जे इक्विपमेंट लागतात लॅबमध्ये ते नाही आहेत, आणि हे सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे तेवढे एज्युकेशन पण नाही आहे आणि तो करू शकणार नाही आहे, हे डेव्हीला चांगल्या प्रकारे फॅरेडेबद्दल माहिती होतं. दिस पीस ऑफ ग्लास बिकेम अ सिग्निफिकंट थिंग्स इन हिज लाईफ. परंतु तोच छोटासा ग्लासचा तुकडा, काचेचा तुकडा जो फॅरेडेला दिला, आणि दॅट ऑल्सो बिकम अ लाईफ चेंजिंग. एक फॅरेडेसाठी सुद्धा एक लाईफ चेंजिंग तयार झाला. तर आपण बघूया की तो खरोखर तो सिद्ध करून दाखवलं का की कोणकोणते कंपोनंटचा यूज केला ग्लास तयार करण्यासाठी, ते पुढे बघूया. ओके. फॅरेडे हॅड नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड. फॅरेडेचा जे दृष्टिकोन असतो कधी माघार घ्यायची नाही, नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड, सतत ट्राय अँड ट्राय लाईक दिस. अँड ही रिस्पेक्टेड डेव्ही. त्याने डेव्हीचा रिस्पेक्ट केला. अँड ही ॲक्सेप्टेड दॅट टास्क दॅट आय विल ट्राय टू प्रूव्ह. ओके. सो ही ॲक्सेप्टेड द असाइनमेंट. ते जे असाइनमेंट किंवा तो जो प्रोजेक्ट दिला ते त्याने स्वीकारला. डिस्पाईट नोईंग दॅट इट वुड बी व्हेरी डिफिकल्ट. आणि त्याला माहिती होतं फॅरेडेला सुद्धा इट इज व्हेरी डिफिकल्ट टू प्रूव्ह, तरीसुद्धा ते त्याने ॲक्सेप्ट केलं. ओके. ही टॉईल फॉर 4 years. टॉईल मीन्स ही ट्राईड. त्याने 4 वर्ष प्रयत्न केला विथ नो हेल्प फ्रॉम डेव्ही. डेव्हीने कसल्याही प्रकारची हेल्प त्याला केली नाही आहे.
ओके. अँड ॲज एक्सपेक्टेड फेल्ड. आणि डॅवीने एक्सपेक्ट केल्याप्रमाणे फॅरेडे हे सिद्ध करण्यामध्ये फेल म्हणजे अयशस्वी ठरला, तो सिद्ध करू शकला नाही. ओके. पुढे काय झालं, फॅरेडे नेवर लर्न द सिक्रेट. तो कधीच, कारण सिक्रेट होतं ते कॉम्पोनंटबद्दल आणि ते ज्याने बनवलं त्यालाच माहिती होतं, डॅव्हीलाच माहिती होतं, तो कधी शिकू शकला नाही. अँड दिस रिमेंड हिज फर्स्ट फेल्युअर ॲज अ सायंटिस्ट म्हणून फॅरेडेच्या लाईफमधला तो पहिला फेल्युअर होतं किंवा अपयश होतं. टू रिमाइंड हिमसेल्फ टू बी दिस डिफिकल्ट टाइम्स ही केप्ट अ सिंगल ग्लास ऑफ ब्रिक ऑन हिज शेल्फ ॲज अ सॉव्हिनियर. म्हणजे आपल्या लाईफमध्ये एक्सपेरिमेंट करताना हे जे पहिलं जे अपयश आलेलं आहे ज्या ग्लासमुळे, त्या काचेचं बॅव्हिनियर ग्लास, त्याचा जो एक काय बोला आपण त्याला, एक सिंगल ग्लास ब्रिक, त्याचा एक तुकडा त्याने आपल्या एक शेल्फवरती, एक ज्याचे ज्या लॅबमध्ये जो प्रयोग करायचा ते त्याने वरती मांडून एक सॉव्हिनियर म्हणून, एक काय आपण एखादी गिफ्ट वस्तू ठेवतो ना, शो पीस म्हणून त्याने ते ठेवलं, कारण परत त्याच्याकडे नजर जावी की या गोष्टीमुळे मी फेल झालो. आता हे दोन प्रकार असतात, काही जण विसरण्यासाठी डोळ्यापासून दूर ठेवतात, याने ते केलं, ते समोर दिसण्यासाठी आपण याच्यामध्ये अपयशी ठरलो होतो, आणखीन मी जोमाने प्रयत्न करेल, नवीन इन्व्हेशन करेल, तर तो आपलं अपयश दाखवण्यासाठी त्याने ते सॉव्हिनियर म्हणून, एक गिफ्ट म्हणून, की एक शोभेच्या वस्तू म्हणून त्याने ते ग्लासचा तुकडा शेल्फवरती, त्या फळीवरती त्यांनी ठेवला. दिस वूड इन्स्पायर हिम ड्युरिंग डिफिकल्ट टाइम्स. म्हणजे अडचणीच्या काळामध्ये त्याला इन्स्पायर करीत राहिलं, त्याला प्रोत्साहन देत राहिलं की अडचणीवरती आपण मात करू शकतो, हे अपयश आहे. ओके. पुढे इन 1829 डॅव्ही डाईड. या वर्षी डॅव्हीचा मृत्यू झाला. अँड फॅरेडे सक्सिडेड हिम ॲज हेड ऑफ लॅबोरेटरी. आणि डॅव्हीची जी लॅबोरेटरी होती ती फॅरेडेकडे आली आणि त्या लॅबोरेटरीचा प्रयोगशाळेचा तो हेड झाला, प्रमुख झाला. ही वॉज फ्री टू परस्यू व्हॉट एव्हर ही लाईक्ड. आता तो पूर्णपणे स्वतंत्र होता टू डू डिफरंट टाईप्स ऑफ एक्सपेरिमेंट. जे काही वाटेल ते तिथे त्या एक्सपेरिमेंट तिथे तो करू शकत होता. अँड ही मेड अनदर रिव्होल्युशनरी डिस्कवरीज. आणि दुसरी त्याने एक क्रांतिकारक शोध त्याने तिथे लावला त्या लॅबमध्ये. ही नोटीस दॅट इफ ही मूव्ड मॅग्नेट, त्याने हे दाखवलं की जी मॅग्नेट आहे, चुंबक आहे, ते जर आपण मूव्ह केलं, फिरवलं, तर काय होऊ शकतो, इट कुड प्रोड्यूस अ इलेक्ट्रिकल करंट. मॅग्नेट फिरवल्यामुळे इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होऊ शकतो, हे त्याने डिस्कवरी केली फर्स्ट टाइम. ओके. ही कुड नाव कन्वर्ट मोशन इनटू इलेक्ट्रिसिटी. आणि या प्रयोगामधून की इलेक्ट्रिसिटी मॅग्नेट काय होईल, ही कन्वर्ट मोशन इनटू इलेक्ट्रिसिटी. आणि मोशन जे अगोदर त्यांनी मोटरचा शोध लावला होता, त्या मोशनमधून एक इलेक्ट्रिसिटी न्यू कन्वर्ट किंवा प्रोड्यूस करू शकतो, हे त्याने दाखवून दिलं. दिस इज हाऊ द इलेक्ट्रिकल जनरेटर वॉज बॉर्न. आणि या शोधामधूनच आज जे आपण जनरेटर यूज करतो लाईट गेल्यानंतर, त्याचा शोध लागला. समथिंग स्टील यूज टुडे, जे की आज जनरेटर म्हणून आज देखील आपण त्याचा यूज केला जातो. अँड ऑल काइंड्स ऑफ पॉवर लाईक डायनामोज अँड अदर डिव्हाइस. मग जनरेटर असेल, डायनामो असेल, की जे इलेक्ट्रिक प्रोड्यूस करण्यासाठी यूज केले जाते, हे मोटर्स त्याने इन्व्हेंट केले. सो हे डिस्कवरी त्याने त्याच्या डॅव्हीच्या नंतर स्वतः केलेली आहे. फॅरेडे वॉज नाव लेजेंड. आज फॅरेडे पूर्ण जगासाठी एक लेजेंड, एक वेल नॉन पर्सनॅलिटी झाली होती, एक नावलौकिक, सक्सेसफुल. इन 1840 ही डेव्हलप्ड मेमरी लॉस. पण पुढे 1840मध्ये त्याची मेमरी लॉस झाला, म्हणजे जे स्मरणशक्ती कमी होत झाली, आठवण्याची क्षमता कमी झाली, एक वयानुसार आपण म्हणू शकतो. विच कंटिन्यू फॉर द रेस्ट ऑफ हिज लाईफ. आणि वयाचा शेवटपर्यंत ती मेमरी लॉस 17 असताना पुढे कंटिन्यू चालू राहिला. बट द डिझीज डिड नॉट स्टॉप हिम. हा आजार असून सुद्धा त्याने एक्सपेरिमेंट करणं स्टॉप केलं नाही. ही परस्यूड म्हणजे ही कंटिन्यूड हिज एक्सपेरिमेंट अँड स्टार्टिंग ए कॉम्प्लिकेटेड एक्सपेरिमेंट. आणि पुढे अशा आजारामध्ये देखील ही स्टार्टेड कॉम्प्लिकेटेड एक्सपेरिमेंट त्यांनी केले, म्हणजे जे अवघड प्रयोग आहे ते देखील त्यांनी सिद्ध केले. अँड प्रूव्ह, आणि जगाला सिद्ध करून दाखवलं काय, दॅट लाईट वॉज क्लोजली रिलेटेड टू इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. म्हणजे लाईटपासून कशाप्रकारे इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम एकमेकाशी रिलेटेड आहे त्याने सिद्ध करून दाखवलं. अ नॉवेल थॉट इन दोज टाईम. आणि त्या काळामध्ये हे इलेक्ट्रिसिटी, हे मॅग्नेटिझम, हे एक नवीन विचार होता, नवीन थॉट होता सगळ्या जगासाठी, कारण हे नवीन सर्व काही होत्या. ओके. So here you can see its image. Remember that a piece of Bavarian glass
आज आपण आठवू शकतो की एक पीस ऑफ बॅवरेन ग्लास जे की पहिल्यांदा तो अपयश ठरला म्हणून त्याने एक सॅव्हेनियर म्हणून ठेवलेला. फॅरेडे हॅड केप्ट ऑन हिज शेल्फ. ही वॉज डिटरमिन्ड टू कन्वर्ट द रिमाइंडर ऑफ हिज फर्स्ट मेजर फेल्युअर टू अन इन्स्ट्रुमेंट ऑफ ग्रेट सक्सेस. तेच इन्स्ट्रुमेंट जे फेल्युअर म्हणून त्याने ग्लास ठेवला होता तेच त्याचं त्यांनी कन्व्हर्टेशन केलं, रूपांतर केलं एक ग्रेट सक्सेसमध्ये. ओके, ही यूज द सेम ग्लास नाव टू शो दॅट इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेट. आणि त्याच ग्लासचा त्यांनी यूज केला की मॅग्नेटचं प्रेझेन्स, मॅग्नेटिक पॉवर किंवा फील्ड कसं तयार आहे हे शो करण्यासाठी. लाईट कुड बी आयसोलेटेड इन टू सिंगल वेव्स रॅदर दॅन स्प्रेडिंग आउट रँडमली इन ऑल डिरेक्शन. जे सूर्य किरण असेल किंवा लाईट असेल त्या ग्लासमधून सगळीकडे स्प्रेड करण्याऐवजी आपण काय करू शकतो, एक सिंगल वेव्हमध्ये एक एकत्रित लाइटिंगची जमा करू शकतो हे त्याने सिद्ध करून दाखवलं. अ कन्सेप्ट कॉल पोलरायझेशन, त्यालाच पोलरायझेशन असं म्हटलेलं आहे. He then took the age-old experiment of sprinkling iron fillings on a sheet of paper near a magnet. त्याने ह्या वयामध्ये सुद्धा जिथे मेमरी लॉस झालेला आहे त्या वयामध्ये सुद्धा स्प्रिंकलिंग आयर्न फिलिंग म्हणजे लोखंडाची जो चुरा असतो म्हणजे आपण एक छोटे छोटे कण ते त्याने एका पेपरवर ते ठेवले, टाकले फिगर आणि स्लेप्ट पेपर नियर द मॅग्नेट आणि मॅग्नेटच्या जवळ ठेवले. मॅग्नेट त्याला जवळ आणलं, चुंबक आता लोखंडाचं चुरा. तर त्याने काय झालं, मेकिंग अ सर्क्युलर पॅटर्न. मॅग्नेट जवळ आल्यामुळे ते एकमेकांना चिकटले गेले आणि एक पॅटर्न तयार झाला. पण तो कशा प्रकारे, सर्क्युलर गोलाकार पॅटर्न तयार झाला, एक आकार निर्माण झाला गोलाकार त्या लोखंडाच्या चुरापासून. इथे बघू शकतो सर्क्युलर पॅटर्न हे जे आहे ते मॅग्नेट आहे. ओके, ही वेंट ऑन टू प्रूव्ह दॅट दीज पॅटर्न्स वेर नॉट अ प्रॉपर्टी ऑफ आयर्न फिलिंग. ही वेंट ऑन टू प्रूव्ह, त्याने पुढे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की दिस पॅटर्न, हा जो पॅटर्न तयार झाला किंवा हा जो आकार तयार झाला, वेर नॉट अ प्रॉपर्टी ऑफ आयर्न फिलिंग. ती आयर्नची जो चुरा आहे त्याचा जो पॅटर्न किंवा तो आकार नाही आहे. इन फॅक्ट दे वे ड्यू टू द इनविजिबल मॅग्नेट फील्ड. पण त्याने हेच प्रूव्ह केलं, हे जो वेगळा गोलाकार आकार झाला तो चुऱ्यामुळे नाही आहे किंवा लोखंडाच्या त्या आपण काय म्हणतो चुरा म्हणूया त्याच्यामुळे नाही, तर तो मॅग्नेट फील्ड जे तयार झालेलं आहे त्या मॅग्नेटमुळे आजूबाजूला त्याच्यामुळे तो आकार गोलाकार एक सर्क्युलर पॅटर्न तयार झाला असं त्याने सिद्ध केलेला आहे. ओके, फील्ड इन अ एम्प्टी स्पेस अराउंड द मॅग्नेट. त्या मॅग्नेटमुळे जो एम्प्टी स्पेस झालेला आहे किंवा मॅग्नेटिक पॉवर निर्माण झाले. आता असं वाटतं की मी सायन्स शिकवते पण मी इंग्लिशचा टीचर आहे. ओके, हेन्स अशा प्रकारे डिस्टर्ब द फिलिंग्स. दिस इज वेअर हिज लॅक ऑफ फॉर्मल एज्युकेशन वेंट अगेन्स्ट. पण हे सांगू शकत अशा पॅटर्न तयार होतो मॅग्नेटिक फील्डमुळे, पण एक सायंटिफिकली जी लिखाण किंवा दाखवायचं असतं की एक तुम्ही फिजिक्समध्ये जे आकडे त्याला द्यायचे ते देऊ शकला नाही कारण त्याच्याकडे एज्युकेशनच नाही आहे. 5th स्टँडर्ड किंवा 6th स्टँडर्ड तो शिकलेला, ते पण शाळा सोडून दिले. फॅरेडे डिड नॉट नो मच अबाउट ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स. जे ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स देखील सिद्ध करण्यासाठी ते त्याच्याकडे नव्हतं. सो ही जस्ट कॉपीड द आयर्न फिलिंग पॅटर्न विथ हिज हँड. तो हातामध्ये कॉपी करायचं की हे अशा प्रकारे पॅटर्न तयार होतो, पण ते सिद्ध करू शकत नव्हतं. ओके, फिलिंग पॅटर्न विथ ही वॉज अनेबल टू एक्सप्लेन देम इन द फॉर्म ऑफ मॅथमॅटिकल इक्वेशन. मॅथमॅटिक जे इक्वेशन आहे, सूत्र आहे, त्या सूत्रामध्ये तो एक्सप्लेन करू शकत नव्हता. ही मेड हंड्रेड्स ऑफ सच ड्रॉइंग्स, बट तो परत एक्सपेरिमेंट करून दाखवतो हा असेच पॅटर्न तयार होतात ह्या मॅग्नेटिक फील्डमुळे, पण कसे काय तयार झाले ते मॅथमॅटिकल तो प्रूव्ह करू शकत नव्हता. बट विदाऊट इक्वेशन दे वेर नॉट ॲक्सेप्टेड. पण जगाने किंवा इतर सायंटिस्टने हे मॅथमॅटिकल इक्वेशन किंवा सूत्र नसल्यामुळे त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं नाही. हे होतं हे सर्वांना ॲक्सेप्ट केलेलं आहे, पण त्याचं मॅथमॅटिकल प्रोसेस काय आहे हे त्याने सिद्ध केलं नाही. फॉर्च्युनेट फेवर्ड द ब्रेव फॅरेडे. पण सुदैवाने फॅरेडेला या गोष्टीमध्ये साथ दिली नशिबाने. ती म्हणजे कोणती, वन्स अगेन वेन ही मेट जेम्स मॅक्सवेल. जेम्स मॅक्सवेल एक मॅथमॅटिक्स तज्ज्ञ होता, तो त्याच्या सान्निध्यामध्ये आला. अ वेल्दी एज्युकेटेड फिजिसिस्ट वेल वर्स इन मॅथमॅटिक्स. तो भौतिकशास्त्राचा तो तज्ज्ञ होता, एक मॅथमॅटिशियन्स म्हणू शकतो. अँड ही वॉज विलिंग टू वर्क विथ फॅरेडे. आणि त्यांनी इच्छा दाखवली मी तुमच्याबरोबर काम करतो, म्हणजे तुम्हाला पूर्ण हेल्प करतो मॅथमॅटिकल जी प्रोसेस काय असेल ती एक्सप्लेन करण्यासाठी. इट वॉज मॅक्सवेल हू ट्रान्सलेटेड फॅरेडेज आयडिया इन टू अ सेट ऑफ इक्वेशन. आणि तो मॅक्सवेलने ती जी इक्वेशन तयार केलं, जे असे पॅटर्न तयार होते त्याने एक्सप्लेन करून दिला. आर नाव कॉल्ड मॅक्सवेल्स इक्वेशन. पण झालं काय, ते मॅक्सवेलच्या नावे
तो शोध केला. मॅक्सवेल्स इक्वेशन म्हणून ते मॅग्नेटिक पॅटर्नला नाव देण्यात आलं. म्हणजे शोध फॅरेडेने लावलं आणि फक्त इक्वेशन मॅक्सवेलने केले आणि त्याला त्याचं डिस्कवरीला नाव देण्यात आलं. ओके, देअर कंबाईंड वर्क हॅज हेल्प अस इन मॅनी वेज. आज त्या वर्कमुळे आपल्याला बरीचशी मदत हेल्प होते. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टम, ही जी मॅग्नेटिक पॉवरची आज आपण जे आपण मोबाईलवरती बोलतो, काही वायर वगैरे नसताना हे कम्युनिकेशनमध्ये आज यूज केलं जातं. टुडे आर डिझाईन अराउंड देअर डिस्कवरी. सून सम डे वी माइट इवन बी एबल टू कम्युनिकेट विथ एलियन्स. एक दिवस असं पण होईल आपण ह्या मॅग्नेटिक पॉवरमुळे किंवा अशा प्रकारच्या डिव्हायसेसमुळे आपण एलियन्स, कुठल्या ते परग्रहावरचे जे एलियन्स आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा कम्युनिकेट करू शकू अक्रॉस डिफरंट गॅलेक्सीज युझिंग द प्रोडक्ट्स ऑफ दीज डिस्कवरीज. या फॅरेडेच्या प्रोडक्टमुळे. ठीक आहे, एंडिंगचा आपण शेवट बघूया. फॅरेडेज लाईफ स्टार्टेड विथ डिफिकल्टीज. आपण बघितलं फॅरेडेची लाईफ कशी डिफिकल्टीज, अडचणीपासून सुरुवात झाली. बट ॲज ए ग्रेट सायंटिस्ट ही मेट ईच डिफिकल्टी विथ परसिव्हरन्स अँड कन्व्हिक्शन. आणि ग्रेट सायंटिस्ट म्हणून त्याने प्रत्येक अडचणीवरती चिकाटीने, परसिव्हरन्सने आणि कन्व्हिक्शनने त्याने मात केली. ही वॉज गिवन इम्पॉसिबल टास्क. त्याला जे काही इम्पॉसिबल टास्क दिले ते त्याने विच ही अंडरटूक ॲज ए चॅलेंज, त्याने ते चॅलेंज म्हणून स्वीकारलं. अँड अपॉर्च्युनिटी, ती एक संधी आली, त्याला एक टेन्शन म्हणून घेतलं नाही, एक संधी आहे, चॅलेंज आहे, स्वीकारलं आणि त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं. ही एपिटोमीज वॉट द वॉल्ट डिझने कॅरेक्टर पिनोक्सिओ सेड. ते डिझनेचं, वॉल्ट डिझने जे कॅरेक्टर्स आहेत, डिझनेच्या वेगवेगळ्या जे कार्टून शो आहे त्याच्यामध्ये जे हे जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरने असं शेवटी म्हटलेलं आहे, वेन यू विश अपॉन अ स्टार. त्या स्टारकडे बघून आपण जेव्हा एखादी इच्छा व्यक्त करतो, तुटता तारा किंवा देख, इट डज नॉट मॅटर हू यू आर, तेव्हा ती आपली इच्छा पूर्ण होते. ते तारा हे बघत नाही की तुम्ही कोण आहात. तशा प्रकारे फॅरेडे कोण होता, गरीब होता की शिक्षण घेतलं नाही आहे हे मॅटर करत नाही, पण त्यांनी इच्छा मनामध्ये ठेवली आणि ती इच्छा फुलफिल झाली. सो अशा प्रकारे दिस इज द जस्ट अ ब्रीफ लाईफ स्टोरी ऑफ मायकल फॅरेडे. आय होप तुम्हाला हा लेसन आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचे आपण जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर किंवा जे इंग्लिश वर्कशॉप आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवूया आणि क्वेश्चन आन्सर देखील कंप्लीट. सो आपल्या अशा प्रकारे हे 3 व्हिडिओज आपल्याला कंप्लीट होईल. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.